नमस्कार मंडळी, मुलांच्या टिफिनसाठी किंवा ऑफिससाठी रोज तीच भाजी बनवून कंटाळा आलाय तर आज आपण बनवूया काळ्या चण्याची चमचमीत सुकी उसळ. पण एका खास सिक्रेट ट्रिकसह. यामुळे सुकी भाजी अजिबात कोरडी होणार नाही आणि मुलं डबा पूर्ण फस्त करतील. चला तर झटपट रेसिपी पाहूया. इथे मी रात्रभर आपले काळे चणे म्हणजेच गावरान चणे भिजू घातले होते. बोटाने दाबून पाहू तर लगेच हे चणे तुटतात, म्हणजे योग्य पद्धतीने आपले चणे भिजलेले आहेत. त्यानंतर भिजलेले चणे 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले, पाणी निथळून घेतले आणि भिजलेले सर्व चणे ह्या कुकरमध्ये टाकून घेतलेले आहे. त्यानंतर लगेच आपल्याला चणे शिजेल एवढं पाणी यात टाकून घ्यायचं आहे. अर्धा चमचा मीठ टाकून चांगलं एकत्र केलं. त्यानंतर छोट्या 2 पळ्या खायचं तेल टाकून घेतलं. यामुळे आपले चणे लवकर शिजतात. आता कुकरचं झाकण लावून चणे मऊसूद होईपर्यंत शिजून घ्यायचे आहेत. तर इथे आपले चणे शिजलेले आहेत. कुकरचं झाकण उघडून पाहू आणि चणे कितपत शिजले ते पाहू. बोटाने दाबले तर लगेच चणे दबतात, म्हणजे योग्य असे आपले चणे इथे शिजलेले आहेत. आता वाटण तयार करायचे. मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी सुक्या नारळाचा किस टाकून चांगला बारीक वाटून घेतला. त्यानंतर 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 5 ते 6 आल्याचे तुकडे, कोथिंबीर आणि 1 चमचा जिरे टाकून पुन्हा हे आपल्याला चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे. आले लसणाची छान बारीक पेस्ट झाली. त्यातच पोहे खायचे 2 चमचे शिजलेले चणे आपल्याला घालून घ्यायचे आहे. चणे मिक्सरमधून वाटायच्या वेळेस वाटल्या गेले नाही तर पोहे खायचे 2-3 चमचे पाणी घालून पुन्हा आपल्याला हे चांगले बारीक वाटून घ्यायचे आहे. तर इथे आपले चणे चांगले या पेस्टमध्ये बारीक वाटून झालेले आहेत. इथे आपण 1 कांदा, मीडियम आकाराचे टोमॅटो छान बारीक कापून घेतले, कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलेला आहे. आता भाजीला फोडणी देऊया. कढईमध्ये मी 3 पळ्या तेल टाकून घेतले. तेल चांगले गरम झाल्यानंतर थोडीशी मोहरी टाकून घेतली. मोहरी तडतडल्यानंतर आपण जो बारीक चिरलेला कांदा आहे तो संपूर्ण इथे टाकून घ्यायचा आहे आणि कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत तेलात चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे. इथे आपला कांदा चांगला परतून झाला. त्यानंतर आले लसूण आणि चण्याचे जे वाटण म्हणजे पेस्ट केली होती ते संपूर्ण इथे टाकून घ्यायची आहे आणि हिचाही कच्चेपणा जाईपर्यंत ही तेलात चांगली आपल्याला परतून घ्यायची आहे. मगाशी या वाटणामध्ये वाटताना आपण चणे टाकले होते, त्यामुळे कढईला चिकटण्याची शक्यता राहते. असं होऊ नये म्हणून आपण थोडंसं पाणी टाकून घेणार आहे. पाणी या मसाल्यामध्ये छान एकजीव करायचं आणि मंद आचेवर हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता आपल्या ह्या मसाल्याला थोडंसं तेल सुटू लागलं की आपण जो बारीक चिरलेला 1 टोमॅटो आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे. त्याचसोबत जो कढीपत्ता आहे तोही टाकून घ्यायचा आहे. टाकलेले टोमॅटो आणि कढीपत्ता थोडंसं गरम होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे मसाले घालायचे आहे. तर 1 चमचा लाल तिखट, 1/4 चमचा हळद, 1 चमचा धनेपूड आणि 1 चमचा इथे गरम मसाला वापरलेला आहे. त्याऐवजी तुम्ही काळ्या मसाल्याचाही वापर इथे करू शकता. कढईत टाकलेलं सर्व साहित्य चमच्याने चांगलं एकजीव करायचं. आता मसाला हा मंद आचेवर होण्यासाठी परत आपल्याला थोडंसं पाणी इथे टाकून घ्यायचं आहे. पाणी या मसाल्यामध्ये छान एकजीव करून घ्यायचं आणि तेल सुटेपर्यंत मंद आचेवर हा मसाला आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. मसाला हा चांगला मंद आचेवरच परतून घ्यायचा, कारण तो बुडाला लागण्याची शक्यता असते. इथे आपला मसाला तेल सुटेपर्यंत परतून झाला. त्यानंतर उकडून घेतलेले काळे चणे संपूर्ण आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे. ज्या पाण्यात आपण चणे शिजवले तेच अर्धी वाटी पाणी आपण इथे टाकून घेतलेलं आहे. 1 चमचा मीठ टाकून घेतलं. मीठ हे बेतानच टाकायचं आहे, कारण चणे शिजवताना आपण मिठाचा वापर केलेला आहे. त्याच्या अंदाजानुसार इथे मीठ टाकून घ्यायचं. टाकलेलं सर्व साहित्य चमच्याने छान एकजीव करायचं. 1 उकळी येऊ द्यायची आणि गॅसची फ्लेम मंद करायची. मंद आचेवर 5 ते 6 मिनिट हे चण्याची भाजी आपल्याला छान शिजून घ्यायची आहे. भाजी शिजून इथे 5 मिनटं पूर्ण झाले. तर भाजीचं झाकण उघडून पाहू तर भाजीला छान वाफ आलेली आहे. छान तरीही भाजीवर आलेली आहे. आता चमच्याने ही भाजी छान हलवून घ्यायची. यावरती मस्त हिरवीगार कोथिंबीर घालायची. आता मस्त मुलांच्या टिफिनसाठी, ऑफिससाठी चमचमीत अशी काळ्या चण्याची उसळ तयार आहे. एकदा या पद्धतीने ही उसळ करून पहा. मंडळी, मसाला वाटताना सुकं खोबरं आणि त्यात 2 चमचे शिजवलेले चणे टाकल्यामुळे ही सुकी भाजी असूनही मसाला चण्यांना छान चिकटून राहतो. त्यामुळे भाजी कोरडी होत नाही आणि ग्रेव्हीलाही मस्त दाटपणा येतो.
ही काळ्या चण्याची उसळ मस्त निंबू पिळून खायची. रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.